नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. सुरुवातीला पोस्टर फाडल्यासंदर्भात 9 बातम्या. जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन. महाडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडल्यानं राजकीय वर्तुळात आव्हाड निशाण्यावर. जितेंद्र आव्हाडांच्या ठाण्यातील निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त. जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात आज भाजप आंदोलन करणार. आव्हाडांनी महाडमध्ये मनुस्मृती दहनावेळी बाबासाहेबांचा फोटो फाडल्याचा विरोधकांचा आरोप. जितेंद्र आव्हाडांना मनुस्मृती आंदोलन भोवलं. आव्हाडांविरोधात महाड पोलीस ठाण्यात 2 गुन्ह्यांची नोंद. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्यासह आव्हाडांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडले. अमोल मिटकरींचा हल्लाबोल तर बाबासाहेबांच्या जोड्यावर नाक रगडून आव्हाडांनी माफी मागावी. स्टंटबाजी करताना इतकीही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊ नये की आपण पोस्टर फाडत असताना बाबासाहेबांचा फोटो फाडतो आहोत. ही चूक अक्षम्य आहे आणि ज्या आव्हाडांनी परमपूज्य बाबासाहेबांच्या प्रतिमेला फाडून हा राष्ट्राचा अवमान केला त्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. शरीरातून मनुस्मृती घालवण्याचा प्रयत्न, मात्र मनातून मनुस्मृती गेली का? प्रकाश आंबेडकरांकडून जितेंद्र आव्हाडांच्या कृतीचा निषेध. कृतीचा आम्ही असाला निषेध करतो आणि आव्हाडांनी मी कितीही धर्मवादी आहे, निरपेक्षवादी आहे, मी कितीही लोकशाहीवादी आहे, अमुकवादी आहे, हे कितीही दिंडोरा पिटला तरी त्यांना आमचं सांगणं आहे की तुमच्या मनातून पहिल्यांदा मनुस्मृती काढून टाका. कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश होणार नाही. फडणवीसांकडून स्पष्ट. तर रोज खोटं बोलून नरेटिव्ह तयार करणाऱ्यांचा खोटेपणा उघडा पाडू. फडणवीसांचा आव्हाडांवर निशाणा. मनुस्मृती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकत्रित चित्र असणारे हे पोस्टर माझ्याकडून अनावधानाने फाडण्यात आले. मी याबद्दल जाहीर माफी मागतो. आव्हाडांनी माफी मागितली. एका भावनेच्या भरात मनुस्मृती विरुद्ध करत असताना मनुस्मृती लिहिलेली होती म्हणून ते पोस्टर फाडण्यात आलं. त्याच्यात बाबासाहेबांचा फोटो होता हे अनावधानाने तेव्हा लक्षातही राहिलं नाही. त्याच्यासाठी मी पूर्ण महाराष्ट्राची कार्यकर्त्यांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने माफी मागितलेली आहे. आणि जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा अपमान केला. भाजप आव्हाडांना धडा शिकवणार. चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. आव्हाडांच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन त्यांनी केलं. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी उद्या राज्यभर आंदोलन करणार आहे आणि जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आम्ही त्यांना धडा शिकवणार आहोत. आव्हाड दरवेळेस चुका करून माफी मागण्याचं काम करतात. आव्हाडांना मनोविकार तज्ञांना दाखवावं आणि त्यांना अटक करावी. वसंत मोरेंची मागणी. वसंत मोरेंच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं आव्हाडांच्या विरोधात आंदोलन. आव्हाड इतके तर लहान नाही आहेत किंवा काही बोळ्यान दुखीत नाही आहेत की त्यांना एवढं तर कळायला पाहिजे की आपल्या हातामध्ये कोणचं पोस्टर घेऊन आपण आंदोलन करतो. ते जाणून बुजून या सगळ्या गोष्टी करतात. या संपूर्ण प्रकाराचा आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून पुणे शहर त्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना या विषयामध्ये अटक झाली पाहिजे.